आज होता आपल्या मम्मीचा बर्थडे असल्यामुळे मस्तपैकी सर्व फॅमिलीला घेऊन आलो आपण डायरेक्ट अंगण ढाब्यावर मस्तपैकी आपण बर्थडे सेलिब्रेट केला आणि जेवण वगैरे करण्यासाठी मागवला। नमस्कार मित्रांनो, माझं नाव विशाल ठोंबरे, आपल्या मिनी ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर चला सगळ्यात पहिले तर कपड्याच्या दुकानावर जाऊ। कपड्याच्या दुकानावर गेल्यानंतर मस्तपैकी त्यांना काय काय पाहिजे ते सगळी सेटिंग लावून जाऊ, सगळं व्यवस्थित करून जाऊ आणि बसू थोडा। इथून सरळ चायनीजच्या दुकानावर जाऊ। चायनीजच्या दुकानावर जाऊन सगळं व्यवस्थित बघू काय काय पाहिजे आणि सगळं रेडी करून डायरेक्ट घरी तर सगळी फॅमिली रेडी झाली आपली अंगण ढाब्यावर जाण्यासाठी। मस्तपैकी आम्ही बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी बाहेर चाललोय अंगण ढाब्यावर। तर चला पोहोचलोय ढाब्यावर, पप्पा वगैरे सगळे आलेत। अंगण ढाबा आपल्या घरापासून फक्त 5 मिनिटावर आहे, त्याच्यामुळे आपण जवळच्या जवळ हॉटेलला आलोय। आम्ही 7 जण आलोय, मम्मी पप्पा, मोठा भाऊ आणि वहिनी आणि मामा पण आले। पोहोचलोय आता अंगण ढाब्यावर। आता बघू आतमध्ये कुठं जागा वगैरे बसायला भेटते आपल्याला। तर बसायला मस्तपैकी आपण टेबलवर सर्वजण बसलोय, त्या साईडून 3 या साईडून। बरेच दिवस झाले अशी फॅमिली आम्ही कुठे गेलोच नाही। आज बऱ्याच दिवसानंतर आम्ही सगळे मिळून आम्ही आलोय हॉटेलला। तर सगळ्यात पहिले तर आपण केक कापून घेऊ। केक कापता कापता मस्तपैकी सांगितलं मागच्याला की मस्त एकदम भारीतलं गाणं बोल, हॅपी बर्थडे वाला। गाणे चालू असताना मस्तपैकी केक कटिंग करायला घेतलाय। केक वगैरे कापून झाल्यानंतर सर्वांनी मस्तपैकी टेस्ट केला। केकची टेस्ट एक असा फॅमिलीमध्ये बर्थडे असला तर आता प्रत्येक बर्थडेला आपण सर्वजण जाणार हॉटेलला। तर मस्तपैकी आज बर्थडे होता म्हणून आम्ही आलो हॉटेलला अंगण ढाब्यावर। अर्धी फॅमिली तर गावाला गेली, त्याच्यामुळे ते सगळे आलेच नाही। काका वगैरे आत्या वगैरे सगळे थोडे बाहेर असल्यामुळे कोणाला यायला जमलं नाही, त्याच्यामुळे आम्ही 5-6 जण आलो फक्त। तर मागवले मस्तपैकी आपण चिकन हंडी आणि रोटी मागवली। अंगण ढाबा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात भारी, टेस्ट पण तिथंच भेटून जातेस म्हणून सर्व फॅमिली सेलिब्रेट करण्यासाठी तिथे। तर चला खायला सुरुवात करू आणि टेस्ट बघू कशी काय। टेस्ट एक नंबर आहे, एकदम मस्त ओके मध्ये या लवकर। सगळ्यांचं जेवण वगैरे करून झाल्यानंतर केक खायला घेतलं। केक खाल्ल्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो होतो, पण निघताना आम्हाला विचारायला की पिक्चर बघायला जायला फक्त 2 मिनिटं कमी होते। 2 मिनिटात आम्ही इथं पोहोचलो आणि डायरेक्ट थिएटर मध्ये घुसल्यानंतर आपला मोबाईल झाला स्विच ऑफ म्हणून बाय बाय। पिक्चर आज बघितला बाहुबली द इपिक। इपिक म्हणजे त्याचा दोन्ही पार्ट मिळून बनवलेला आहे, जसा ग्रँड इपिक तसा बाहुबली इपिक। जर तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, फॉलो करा। बाहुबली साम्राज्यं वयोयं तस्मासं भोंगांगोंगा।